नाही 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 नाही, जमत नाही ना बा काका. हे सोडून द्या पिक्चरचा आता. हे इरीट टाकून द्या. याचं काही आता आपल्याला करणंच नाही आपल्याला. मग किती गिफ्ट टेक्निक देता येईल आणि किती रिले बदलता यायची. हे सटकन हे मोकळे करा, नवा आणा आता. मग काय ते गेलं नाही स्टार्टर काय राहिले याच्यात आता. नाही म्हणतो नाही हो, मला जमून लेगाचं पाय ना जरा ॲडजस्टमेंट होत असेल तर वायर इकडे तिकडे करू. हां जरासं ॲडजस्टमेंट काहीतरी जंगलबुत्ता पाय ना करू. कुठं जुगाड करता काका तुम्ही. आयुष्य गेलं नाही याच्यात आपलं जुगाड करता करता. आपल्या आबाजीच्या काळात आहे ना हे माया. मग काय तर हे काय स्टार्टर का आजचा आहे काय. मग झालं नाही याची आता आयु मर्यादा खलास झाली ना. जाऊ दे तुम्ही नका काळजी करू. आपण दोघा मिळून आणणार ते. हे स्टार्टर जे आहे का नाही दोघा मिळून आणू. मोटर बी दोघा मिळून आणू आता दुरुस्त करून. आता हे मोटरही जाईली स्टार्टरही कामातून गेला आपलं. आपण काय करू उद्या मी सगळं पद्धतशीर करून घेऊन येतो मी. आपण ओळखीच आहे दुकानदार. लय केव्हा आपण तिथं दुकानात मी दुरुस्ती करत असतो मोटर येते. त्याच्यानं आपल्याला व्यवस्थित भावारीत लावते बी एखादी जुनी पाहिजे नाही एखादी. आपण आणतो म्हणजे आणतो उद्या. ते मी काय म्हणतो भूषण जाऊ दे तिकडे नवी मोटर आणली बा पाण्यातली आपण. हे काय आलं का किती काही बिघडत राहते बे. पाणी गेलं आता मागं बी ते आता कोरडी फिरली. आपण पाण्यातलीच घेऊन येऊ आता आणि एक स्टार्टर नवं घेऊन येऊ. जाऊ दे तिकडे एक खेपच्या. काय करतात एक खेप खर्च करायला लागते तेवढा. पाईप गिपत आहे वाटते आपल्याला पुरे. पाईपा नाही बांधा. पाईप आहे आपल्याला बरोबर. दोघांच्या वारात होऊन जाते आपल्याला. काय म्हणते बाबा देवदास काका आले. काय म्हणते देवदास काका. काय आले का ते पायपर घुसण्या जरा असं ते मोटरला का घुसलून नाही राहिले. काय होते काय नाही ते बटन दाबूनच राहिलो काहीच नाही. ते काय स्टार्टर बिघाड आहे का मोटर बिघाड आहे का वायर जायला काही समजायला मार्ग नाही. नाही नाही इथूनच सांगतो ना वायर फेल झाला ना ते. मग काय वायर आहे बा तिथं कटलेला आहे तुमच्या एका जागी. 2 ठिकाणी जोड मारले त्याची. मला माहिती नाही पाठ झाली तुमची वायर. मग वायर बदलून टाकायची आता पुरा म्हणजे असं केबलच पुराच्या पुरा. असं म्हणतं नाही का हो का वायरातच फॉल्ट दिसते मला वाटते ती असं मला मोटर जाईल का काय समजून नाही राहिलं मला. हे बा मी काय करतो उद्या वायर घेतो. मला फोन करता तुम्ही. फोन पे मारून द्या दुकानदाराला पैसे. उद्या घेऊन येतो मग ते रांज बरं उद्या. मग येता येता घेऊन येतो मी. पैसे टाकून देईन इथून. तुम्हाला फोन करतो. पण काही म्हणले का भूषणा बरं झालं तो ITI गेला का नाही. ITI बराच फायदा झाला गाव करायला. मोटर हे कर ते कर असं कर तसं कर. नाही तर उलीसा वायर जर समजा निसट नसट झाला त्या गण्याच्या मागे हिंडा लागे. मस्त जमलं म्हणतोय आता. काहीतरी आहे आपलं अजून काय काय पक्का थोडी झालो आपण. जरा जरा आता शिकता शिकता समजून राहिलं. आणि एक तर त्या रिवाइंडिंगच्या दुकानावर आपण बसतो जाऊ जाऊ. म्हणून जमून राहिले. नाही बसाच लागते ना. काही शिकायचं म्हणलं का नाही पहिले फुकट का होईना पण शिका लागते. गाडी सर्व्हिसिंग असो का तिकडे ते कोणते मोटर रिवाइंडिंग असो. हाताखाली काम केल्यानंतर आपण बरोबर मग मास्टर होऊन जातो त्याच्यातनी. निरा काय काय निरा पुस्तकानंच थोडी येते. काही प्रॅक्टिकल करा लागेल ना स्वतः. पण ते कसं एखादं मला प्रॅक्टिकल करायला लय टाइम नाही भेटत ना आम्हाला. ते थेअरी लिहा का घरी या का काय करा मोठा घोर होऊन जाते ते. मग बीजा थेअरी लिहायला देते. हे लिहा ते लिहा आणि काय आकृत्या काळा बीजा टाइम लागते. आता ते शिक्षण आहे शेवटी. ते तर करावंच लागणार आहे बुवा. पण तुम्हाला काही ना काही ITI वाल्याला थोडंसं 4 पैसे कमवायचे हे तर होऊन जाते. मग जाऊ दे आता किती 6 महिने राहिले वाटते नाही. आपलं मार्च एप्रिल पर्यंत येड. मग झाला आपला ITI. पाहतोय काय कंपनी नाही तर मग कुठे ना कुठे काही ना काही लावावं लागणार मेळ काही ना काही. ते पुढे पाहता येते कंपनीचं. नाही तर गावात दुकान टाकून द्यायचं मोटर रिवाइंडिंग असं तसं काही ना काही चालूच राहते कामं. पाहता येते पुढचं पुढे महावितरणमध्ये एखादा अर्ज करायचा. बरं जाऊ दे. काय आता ते वावर फेरतं का नाही म्हणलं तुझा बुडा. काय काय आहे का नाही काळजी तुम्हाला. वावरात नाही अजून काहीच नाही ना ते. फन गिने असले पराठीचे का नाही तर काही पेरता काय पेरता ते 2.5 चक्कर वाढ तसंच आहे ना ते. सांगू राहिलं ना त्याला मी आणलं लवकर पेरून घेऊ आपण म्हणून आता मोटरची गडबड होय. आता दोघा मिळून आहे आमचं काम. आता माया 7.5 एकर याचा 2.5 एकर. आता माया 7.5 मधलं 2.5 गेलं माय पराठीत नाही समजा तुरण पराठी. राहिलं माय 5 एकर. आता 5 एकर सोयाबीन होतं तर त्याच्यातलं आता माया समजा गहू हरभरा पेरायचा आहे. उशीर झाला म्हणा पण आता चालू आहे आमचं. आतापर्यंत नागरटी हे ते असं तसं सगळे वाया घ्या सगळं ओके झालं आता. आता त्याचं भूषणाला मला करून घे. पण तुम्हाला माहित नाही बुड्याचं हो करते ना काहीच नाही. त्याच्यातच आहे बसले त्या गाडीच्या मागा लाग इचुकाटे करत. आता इकडची शेवटी आता मला ते 2.5 चक्राचं मलाच करावं लागेल सबन. मग काय सोयाबीन काढलं तरी तसं सांगते वावर. पराठीचे पैसे दिले ना मी बायचे आता ते मला द्या लागल तर पुढचं सुरू करू लागल. पाय तुम्ही भेटतो झुंबर मामाले मग तुम्हाला द्या तेवढं वावराचं ओके करून लवकर यायच्या बरोबर पेरणं झालं पाहिजे. तरी काय तर त्या बुड्याचे नानी नको लागू तू. त्या बुड्याचं काय आहे निरा गाडीत हिंडणं इकडे तिकडे 2 जण अटारणे संघ असे द्यायचे आणि बसले आपले. काही अर्थ नाही त्याच्यात नाही. तू मस्त पद्धतशीर कर आणि एखादं गहू पर्यंत कांदा गिंदा काय जे लावास ते लावून टाक पण करून टाक लवकर. बरं पाहतो ना आज मेळ पाहतो पैशाचा. आणि उद्या मग काकाना आम्ही चालले जातो. बॅगा घेऊन येतो मग सगळ्या खतं हे ते सगळं. या घेऊन या लवकर करून टाका. माझ्यातल्या का हरभरा आता पाय बरं आता खुळा लिहून राहिला. मग बाकीचे कोणाचे निघून राहिले कोणाचे गहू पेरणं झाले तुम्हीच राहिले ना. त्याच गडबडीत सांगणार बुवा आता तर कापू शिकला आम्ही त्या दिवशी कंदील बुड्याले. आता पैसे गिसे सगळे जोडदार झाले आता जवळपास. बस घेऊन येतो आम्ही उद्या सगळं बियाणं पेरून टाकतो परवा. करून टाकायचे लवकर आणि पेरून द्यायचं लवकर. उशीर नका करू. लय उशिरा केलं पेरणी तर आवटण नाहीत बरलं. घ्या लवकर लवकर अटपतं. म्हणलं आता येतो मग भूषण आपला वायर तेवढा घेऊन. तेच म्हणलं चला येतो मी आता पाहतो काय वावरात भाजीपाला भरा लागते. गाडी घेऊन घरी जाणार आहे मला. उद्या सकाळी हराशेर पोया लागते आता. चला येतो मग. आले वाटते गाडी घेऊन. काही उरले 4 पैसे का बस इकून तिकडे तिकून इकडे हॉटेलात जेवून घराकडे. काही आहे का नाही म्हणलं 4 पैसे देते इन्कम. ते वावराचं म्हणलं काही पाहा लागेल ना. ते पराठी उपटली तर त्याच्या अजून पैसे नाही दिले मजुरायचे. ते गहू काही पेरा हरभरे काही पेरा लोकांचे सगळे म्हणलं गहू वरे आलेत ना. म्हणलं काही आहे का नाही त्याची काळजी.
अबे मला विचारता का तू किती कमावता काय कमावता तू तुझ्या पाय ना निराला का थैली घेऊन हिंट ते गावात ते कोणाचा लाईट लाव कोणाचं बटन दुरुस्त कर हे ते निरा म्हणलं फुकटचे धंदे करतं कामं नाही धंदे नाही रुपये देते कोण तुले बसला आपला काही बी करत काही करत नव्हतो एका ठिकाणी करंट लागला फरंट लागला बसला आपला मला विचारते काय करता आणि काय दिवसभर मग हे काय 10,000 रुपये काय जाणले मी हे 10,000 रुपये आणि काय बियाणा नसते 10,000 नाही होत ना बियाणं 10,000 बियाणं होणार आहे का मग 2.5 एकर आपल्याला गहू पेरायचा का त्यातलं मला वाटतं 1.5 एकर गहू पेरतो 1 एकर कांदा लावतो असा माझा विचार होता तुम्ही तिकडे लक्ष देत ना काहीच नाही पराठीवाल्या बायाची मजुरी द्यायची राहिली मग उद्या आता देवलाल काका चालले तर बियाणं आणाले म्हणून म्हणलं कमीत कमी 15-20 हजार रुपयाची सोय लावा लागते मग एवढ्या काय काय होणार आहे का बे कांदा अजून थांब ना कांद्याला एवढी गडबड करावं लागते का टाईम आहे कांद्यासाठी डिसेंबर महिन्यात लावतो कांदा तोपर्यंत लोकांचे रोपं गिपं आता तर टाकले लोकांना जरा गडबड करू नको आपला संख्याचा बुडा नाही का त्याच्यावर रोप भेटते आपल्याला त्याला बोलून घेतो मी फोनवर तसं काही विषय नाही दुसरी गोष्ट आता तू गव्हाचे जे बॅगा लागते खत हे 10,000 ऍडजस्ट मिळून जाते तुझे 1.5 एकर पेर ना आपल्याला काय होईन तो आता 1.5 एकर म्हणलं की 2 बॅगा पाहिजे नाही का गव्हाच्या खताचे 2-3 पोती ते बायाची मजूर राहिली ते देणं 700-800 रुपये ते पेरणीचा खर्च आणि अजून म्हणलं ते स्टार्टर आणि ते मोटर बिघडलेली आहे ती दुरुस्त करून आणायला लागते त्याचा अर्धा खर्च द्यायला लागेल का देवलाल काका म्हणते आता लोक आपण त्याची चालवतो म्हणून म्हणलं कसं त्याच्यातही पैसे द्यावे लागते होते का 10,000 सगळं सांगा आता मोटर बिघडली का बघतातच काय तुमच्या का कामही बरोबर नाही आता ते देवलाला जाईल असं जायली तुम्हीच तर जायली ते तुम्ही ते मोटर सुरू करून दिली चालले गेले कुठं इथं बसली ते मोटर सुरू तशीच कोळली फिरली जाईली आता ते भरणाला ते तरी अर्धे पैसे देऊन राहिले जाऊ दे आता म्हणलं पाईप गिप ते सगळं मी व्यवस्था केलेली आहे फक्त तुम्ही आता अजून मला 5-6 हजार रुपये द्या एवढ्या होत नाही हे 10,000 रुपये कुठून आले मग आता कायचे म्हणजे आता कायचे असो तुला काय करायला लागते ते विमा भेटला आपल्याला 10,000 रुपये विमा भेटला ते आहे ते बाकीचं आता गाडीचं हे ते आताच सुरू झाली गाडीचे कोणते पैसे आले डिझेल पाणी हे ते सगळं किराणा फिराणा आणणं सुरू झालं म्हणतो भांडण काय करायला लागते कापूस आहे ना घरी आता 2.5 एकराचा कापूस पुरा आलेला आहे मग आता त्यातले ते 2-2.5 क्विंटल विकून टाका आणि घेऊन या काय लागते बियाणं ते कसं करू मग विकू का 2 क्विंटल मग ते विकू का म्हणलं 2.5 क्विंटल तसं कर मग जाऊ 2.5 क्विंटल विकून टाक कापूस आणि बाकीचं पाय देते मग लगायचं नाही का हो कशी 20,000 येऊन जाते सगळं एकदम इकडचं तिकडचं करून टाकतो आता हे 10,000 आणि 20 30,000 रुपये दिले तुले पूर्ण कांदा आणि हे ते सगळं झालं पाहिजे याच्यात आता हो ना पान तुम्ही हो आता घेऊन जातो मग मी कापूस आणि आता विकून टाकतो पटकन उद्या म्हणजे कसं आम्ही बियाणं आणायला चाललो आता मग काय मग उशीर नको करू आता संध्याकाळ 8 वाजून राहिले बंद करतील ते मग पटकन गाडी भरून त्याला फोन मारून येऊन राहिलं मला कापूस घेऊन बरोबर करतो त्याला फोन आणि चालला जातो घेऊन ओके ते 10,000 देऊन द्या मला ना आता चला जेवण काही करता भूक नाही गड्या जगन हो जेव ना तू जेव आता मी काही जेवत नाही हो दुपारी जेवलो तुम्ही मला भूक नाही भाऊ आता जेवत नाही काही नाही कधी लागली बाबर किती जेवते अजून बी मग तुम्ही तर काहीच जेवत एक भाकर जेवता सकाळची बस ते काय पहिल्यापासून अगोरे आहे ती मग काय तर त्याचं जाऊ दे बाबा हो पण काय काय जगन दिसत नाही गड्या बरोबर पण आता हो ना बा चेहरा बा मला चष्मा बसवा लागते गड्या मग बसवा ना मग काऊन थांबले तुम्ही जा एक दिवस चष्मा घेऊन या माझ्या बाबा सगळं उद्या चालेल माझ्या बाबा बियाणं आणायला जाणार आहे म्हणते ना ना आपण बी आणायला पैसे आता माय होईन का नाही आता ऑपरेशन करावं लागते काय चष्म्यानं होती ती पाहा लागते ना रे दवाखान्यातच जा लागते आता डॉक्टर आपल्या डोळ्याच्या मागं करतो म्हणे ऑपरेशन मग कोण नाही केलं मग जमलं तर मग अजून मग दिलं सोडून एखादं ऑपरेशन करून टाका फटकन तुम्ही मग काय ते दिसत नाही तर मग जमणार आहे का हो ना आपण आता आतापर्यंत पीक पाणी नाही पैसा नाही काय आपण कसं हात कसं पसरावा हो विचारच करावं लागते ना बाबू जगन आपल्या पैसे नाही ना पैसे नाही मग तुमच्या त्या लोखंडी पेटीचे पैसे नाही का संदुकातले पैसे असते तुमच्या मला माहित आहे मग निराधाराचे आजीचे मग लाडकी बहिणीचे सगळे तुमच्याकडे पैसे जमा मला माहित आहे सगळं मग त्यातलं ना काळ नाही रे बाबा काही नसते तुम्हाला वाटते ते काही नाही संदुकात कागदपत्र खरेद्या फरेद्या जुन्या वावराच्या बाकी काय त्याच्या 2-4 हजार रुपये असतील ना बाकी काही नाही तसेच म्हणता तुम्ही 20,000 रुपये आहेत त्याच्या जाऊ द्या तरी बी मी बाबाला म्हणतो आता म्हणतो आबाजीचं ऑपरेशन करून टाका म्हणतो डोळ्याचं लवकरात लवकर मग काय आता अशा जमणार आहे का पाहिजे ना आता हो ना अजून पोरगी नाही आली हो ना दिवाळीले येतो म्हणे अजून नाग दिवाळी येऊन राहिली पण आली नाही काय करावं आता येले तर बाबाला पाठवा लागून अक्षित लावाली आलीच नाही यावेळेस काऊन आता कोण आली म्हणलं ना येतो म्हणे घरचे काम मग काय आलं नाही ते आता हो पाहतो आता 1-2 दिवस फोन लावा लागन तिले काही येतं काय विचारपूस करावं लागल बरं लाव जा मग लाव जा मग मी फोन आणून देईन तुम्हाला बाबाचा लावून देता त्याला ठीक आहे मग चला मी येतो मी पाहतो जेवण करतो मी येतोच बरोबर कर मग तू जेवण कर हो ठीक आहे मग आणि इकडे काय आला तू आवाजीला आवाज दिला का करत जेवण करत ताट वाढले ती स्वयंपाक खोलीत जाय ती चिंगडी वाढून राहिली म्हणलं जा आता ना ते आलो मी काय हिशोब चालू वाटते नाही काय बाबा पैसे लईच राहील बा बे पैसे कुठे आले का हेच तर आता आपण 4 क्विंटल कापूस निघला त्या दिवशी मग 728 आणि ते बाकीचे तो आयचे पैसे असे 35,000 रुपये आहेत उद्या आपल्याला बियाणं आणणं आहे मोटरला का आपल्याला दुरुस्त आता होत नाही तर नवी मोटर आणा लागते मग आता ते काय म्हणजे स्टार्टर बिघडलं मग आता तेवढे पैसे पाहिजेच ना आता 30-35,000 रुपये उद्या बियाणेले तरी बरं आहे आता पहिल्यापेक्षा मग आता मी काय म्हणतो बाबा आबाजीचं ऑपरेशन करावं लागते बरं त्यासाठी पैसे ठेव जाते काहीतरी सोयाबीन का नाही तर कापूस का पण लवकर ऑपरेशन करून द्या मला त्याच्या डोळ्यातून असं पाणी लई जात राहते बरोबर अंदूक दिसू राहिले त्याला स्पष्ट दिसत नाही रातच्यानं
आम्ही तर त्याला म्हणून राहिले चला चला मागं बी येतो करे, मग राहिलं ते पैसे चालले गेले. हो ना, आता न्यास लागेल त्याला लवकरात लवकर, आता उशीर करायला पुरत नाही. सर आता ती किती खर्च येते काय माहिती. बरोबर ठीक आहे ना. बा बाबाला म्हणा उद्या सांग तुम्ही बाबाले. हो या 2-4 दिवसात जाऊ म्हणतो. एवढं आता पेरणं झालं की त्याचं ऑपरेशन पाहूनच घेतो काय तर डोळ्याचं. तेच म्हणलं मग ते आता आले म्हणते. हो बाबा म्हणे आत्याला फोन लावजा म्हणे, त्याला ते सकाळी फोन लावजा बरं. आता ते बहिणीला बोलावं लागते माया काय होते काय माहिती अजून आली नाही ती. तिला फोन लागा तिला बातच राग येते. जाऊ दे आता म्हणलं उद्या होईल का मग तुमचं 35,000 होऊन जाईल का? हा का म्हणलं अजून काही पाहिजे अजून पैसे? आता 4 एकरच्या समजा गव्हाच्या बॅगा आणि खताची पोती आणि बाकीचं काय लागणार आहे मोटर पंप समजा. आणि हे होऊन जाते 35,000 होऊन जाईल आपलं जवळपास. होऊन जाईल ॲडजस्ट. मी 20,000 बियाणं 15,000 मोटर. जास्तीत जास्त लागले तर अजून 5,000 रुपये शिल्लक लागल. जाऊ द्या मग, तसं मग काही अडचण पडली तर मला फोन कर जा. हो माझ्या खात्यात 10,000 रुपये आहेत आलेले, ते तसे जायचं. आता मग कमी जास्त असले तर मग सांग ना मला. तेच तर आता मोटर घेता येईल तुम्ही, पण आता असं वाटते काय त्या मोटरशिवाय काही भागत नाही. हो ना, घरही महत्वाचं आहे ना. आता लवकर घर झालं पाहिजे या उन्हाळ्यात आपलं. आता सोयाबीन हे ते असं जर गेलं आपलं कापूस गेला तर होणार आहे का? म्हणून म्हणलं जरासं आपल्याला खर्च जरा आबित करावं लागते. पण आता जे करावं लागते ते करायला लागतील का? ऑपरेशनचं पाहू आपण आणि बाकी पाहू मग दुसरं काही जास्त खर्च करू नये. जाऊ द्या ना, हो जे लागते लागतच असते. काय करता आता मग? हो, दवाखान्याचं पहिले पाठायचे तुमच्या बाबाचं. भले आपलं पाठायचे पुढचं पुढे, घराचं मागं पुढे झालं. आता उन्हाळ्यात पाहू काय होते. पण आपण ताकद लावाच लागते ना. एक घर उचलाच लागते आपल्याला. बरं जाऊ दे. बरं ठीक आहे. ते पैसे बरोबर ठेवून दे म्हणलं. सकाळी चालला जाईन मी. आता जागली जा लागते, भाकर बांधून दे मला, जा लागते लवकर. बरं ठीक आहे ठीक आहे. का मामा कोणाचं तुम्हाला पेरणं? हा कुठून आले? आपलं बटाईचं. हो सरपंच 4 एकर करेल का आपण? हो ते आता फिरून टाकलं बा. हो काय करता? कुठं थांबा आता. आता ते वाढतीच आता 2 एकर करायचं आहे, ते आता बाकी आहे. हो 6 एकराचं बटीनं गेलं का? मग आम्ही ट्रॅक्टर चालवशील का पाणी देशील? बरं आहे बा. बरं ठीक आहे. मी काय म्हणतो झुंबर, उद्या गड्या आमचं पेरून दे पण तू आता. हो माय आहे समजा 5 एकरातलं. हो तर त्यातलं आपल्याला 4 एकर गहू पेरायचा, 1 एकर कांद्यासाठी ठेवून राहिलो मी. हो कसा भूषण आहे यंदा सोबती आणि भूषणचा आहे 1.5 एकर. हो एवढं काढून दे गड्या. उद्या 11-12 वाजेपर्यंत बॅगा घेऊन येतो आम्ही. उद्या होता नाही का? हो का? बरोबर. हो आल्या बरं, तसे आपल्या गावात आठवत आल्या पेरणे. बरोबर ठीक आहे. हो ठीक आहे, चालते. येतो मी 12 वाजता येतो तुमच्या वावरात. तोपर्यंत तुम्ही बॅगा घेऊन बिलकुल वावरात पोहोचून जा. काय चालते मग. आता कोणाचा आहे उद्या सकाळून आहे कोणाचं तेवढं करून घे आणि मग आम्हाला सांगतो तू झालं म्हणून. आपलं कधीला म्हणजे तेवढं सकाळचं फिरून देते गहू. हो बस झालं तिकडे. बघ काय झालं, बाकी काही टेन्शन नाही. बरोबर ठीक आहे मग. चालते मग. हो 12 वाजेवर घेतो आम्ही ते बॅगा घेऊन. 9 वाजता चालू उद्या सकाळी. हो येऊन जातो मग. हो बरोबर ठीक आहे. बरोबर उद्या चालले का तुम्ही? तर विमा काढला का तुम्ही? विमा नाही ना, काढलाच नाही. ते झाली का तारीख झाली वाटते सुरू त्याची नाही? आपली रब्बी विम्याची. माहितच आहे का तुम्हाला? झालाय ना बा. लाईट पाटील सांगे बोले सकाळी गेले ते भराले. 1 नोव्हेंबर पासून तर 15 डिसेंबर पर्यंत विमा भरायला चालते म्हणजे रब्बीचा. 1 रुपया भरा लागते, बाकी काही नाही. हो जे काय असेल ते बाकीचा खर्च शेतवाल्याचा. मग दिले भरून की चालले मोकळे. मग आता लोकांना भेटू राहिला जरा काही मा बुड्याला भेटला ना 10,000 रुपये. हो आज आणले बा. त्याच्या नसतं बॅग आणणं सुरू आहे आता उद्याच्या. मग काय आपण काही भेटते काही भेटत नाही, काही गॅरंटी नसते त्याची. मग काय जाऊ दे, पाहतो म्हणा भरा लागेल मग. भरतो म्हणजे भराच ते. हो मग काय शेवटच्या तारखेला भरता का? मग शेवटच्या दिवशी झोमड करते लोक. लवकर भरून टाकला बघ. काय झालं बसले आपले टेन्शन घे. कागदच कोणते लागून राहिले त्याले? हो ना, ते तर माहितीच आपल्याला लागतेच कोणती. आधार कार्ड, बँक पासबुक 7-12-8. मग काय पीक पेरा याच्या पडेल काय लागते. हो जातो म्हणा मी, करतो ते आता. हो कराच लागेल का नाही का? लोकांना फायदा होते, आपल्याला काही होत नाही. ठीक आहे मग. उद्या मग लवकर आणतो मी. 12 वाजता वावरात येऊन जातो. पण आता थंडी झाली का सुरू नाही का? हो साफ करायला वाटतेच माणसाला आता. पाहिजेच ना बा. थंडीशिवाय ताण मारते का पिकं? मग आता गव्हाले हरभरेला थंडी लय पोषक असते. मग तर म्हणलं भूषण उद्या सकाळी जा लागते बरं आपल्याला. लवकर जाऊ. नाही तर माऊली होता ऑटो आहेच का नाही का? त्यात घेऊन मग आपलं नाही का बियाणं. बरं आता माऊली हो काय माहिती आता त्याच्या राहते शिटा आणि ते काय जमन का म्हणलं आमचं. फोन करता ना तुम्ही. तुमचं बियाणं घेणं झालं की मला फोन करायचं. येऊन जाईन मी ऑटो घेऊन. बरं भूषण मी काय म्हणतो, पैशाचा मेळ बसला का मग? मोटर घेऊन टाकू मग नवीच आता. काय त्या जुनीच्या मागायला लागू नये मग. बसला ना मेळ. कापूस शिकला आता 2.5 क्विंटल. हो मला बियाणं हे ते होत नाही. बाबा म्हणजे 10,000 रुपये विमा भेटला. घे बा मला तेवढ्यात काय होते. मग आता 20,000 रुपयाचा मी कापूस शिकला. 20 30 आहे मापाशी. हो आपल्याला कसं टेन्शन नाही आता. बरोबर ठीक आहे मग. आता मी 4 एकर गहू पेरून टाकतो. तू किती भेटतं? 1.5 एकर नाही का? बाकी 1 एकर कांदा पेरून टाकू. मग कांद्याचं बी पाहू मग कुठे भेटते तर. मा बुडा म्हणे बा संख्याची तर भेटते म्हणे. हो पाहू ना काय होतं. एक तर रोप टाकून देऊ, नाही तर मग रोप विकत आणू. नाही बियाणंच टाकून देऊ आपण. मग काय झालं का लय रोप माग विकत घ्या लागते. हो बी आणू आपलं 2-2 3-3 किलो काय लागते ते आणि जाय तिकडे. बसा मग तुम्ही आता भूषण. मी येतो 1 चक्कर मारून. ते फालतू कसं डुकरं दिन धिंगाणा वाजून. हो कशी तूर आली मस्त त्याला बसा लागल. बरोबर हो ठीक आहे. या तुम्ही माऊली भाऊ जा, तुम्ही जा. आला म्हटलं तो भाचा फोन 2-3 वेळ झाला येऊन राहिला. म्हणलं बोलते असं काय तर ते विषय काढतो म्हणलं. मी म्हणलं ते काढतो ना. उचला फोन उचला. हॅलो हा बोला देवलाल, काय म्हणतो? मी बोलतो जगन बोलतो म्हणलं. आबाजी म्हणे फोन लाव म्हणून. काही येता म्हणते आता तुम्ही. असं विचारू राहिले. माझी आजी आहे आबाजी आहे इथं. हो का? बरं हो ना येतो ना म्हणा. आई जोड दे फोन. आई जोड दे. का बाई कधी येतो म्हणलं दुर्गा? काही येऊन राहील तू? हा आता नागदेव आहे ना बाबा 2 तारखेची. काही येतो म्हणलं. हे अक्षदा लावायच्या राहिल्या. हा भावाले काही येतं म्हणलं. काय काही ना आलं बिघड असतं का? देवलाला नाही तर मग शिवलाल भाऊ ना. पण कोणीच येत नाही. आता मला शिवा लागल. बरोबर येतो मी आता. झालं तर उद्या येतो. आता गडबड आहे ना आमच्या घरी. म्हटलं थोडंसं एक महत्वाचं बोलायचं होतं म्हणलं. देवलाल आहे का तिथं? देवलाल संग बोलायचं होतं मला. नाही बाबा नाही इथं. बाबा याचीच आहेत. जागलेले गेलेले आहे. सकाळी आता 8 वाजता येत असते तर अर्ध्या घंट्याने येईन आता. विचारणं ते पीक पाणी कसं काय झालं म्हणा. काढणं माहिती काढणं जराशी. हो ना थोडंसं पहिले बोलायला लागते ना. बरं भाऊ जगन काय म्हणलं? काही पीक पाणी झालं का नाही म्हणलं यंदा? का तशीच गेले वावर यंदा?
नाही नाही, लय पीक झालं यंदा आम्हाला मस्त. आम्हाला कापूसही झाला 15-16 क्विंटल आणि आपलं सोयाबीन आहे 25-30 क्विंटल. आता कापूस शिकला म्हणा 4 क्विंटल त्या दिवशी बियाणं आणण्यासाठी. पण बाकी तसंच आहे आता. म्हणलं आईचे शाळेचे पैसे येते. मस्त आहे आता आमचं. पण चांगलंच झालं पाहिजे बाबा. मग काय चांगलं झालं, मग तुमचं चांगलं आमचं चांगलं होईल. आता म्हटलं आता तुझ्या मामाने घेतली म्हणलं गाडी. म्हणलं कसं आहे, आता बोलेरो गाडी घेतली पिकअप मला आणण्यासाठी सोयाबीनसाठी. तर म्हणलं त्याला थोडंसं कसं पैसे मागायचं होतं त्या बाबाले, म्हणून मला बोलायचं होतं. बापारे मागते का आता पैसे? आता नाही ना, आता आमच्या पैसे नाही आलोय. आता या आबाजीचं ऑपरेशन करायला लागते, बियाणे पैसे नाही. आता तर सांग रे भाऊ तू. एवढं पीक झालं तेवढं पीक झालं, काही खोटं नको बोलत माझ्यासारखं झाला का रे? बापाई तसा माय तशी. म्हणलं 2.5 एकर वाढ दिलं ना बाबा बापाला नावाने लिहून. नाही तर माय झालं असतं ते वावर. काय करा आता? म्हणलं आता आम्हाला आता जागेवर काम येऊन राहिलं आमचं. मग काय आता लोक नेलं आमचं आम्हाला माहिती. मग सुटर घ्यायला पैसे नव्हते. आता राहू द्या, तुमची बोलेरो गाडी घेतली तर मग आता काय आम्हाला पैसे मागता? राहू द्या ना आता. अरे जगन कोणाचा मला फोन? जगन काय रे? माय बाबा काय आले आता बघतात मी. काही नाही, आताचा फोन आहे म्हणलं. वाटी देवलाल आला, आता त्याला देतो ना मी. देवलाल, हॅलो हॅलो हॅलो. बोल ना बाई, बोल म्हणलं. काय काही आलीच नाही तू अजून? येणार होती ना? काय बाबा येतं म्हणलं. आमचं आता हे बोलेरो गाडी घ्यायसाठी पैसे जोडजाड केले. आता गाडी आणली रात्री. तर म्हणलं येणारच होतो आम्ही. आता कसं गाडी दाखवून होते. फक्त म्हणलं गाडीचा टॉप गिफ्ट करायला लागते म्हणते हे. म्हणलं तुमच्या जवळ बा. आता म्हणलं जराशे पैसे पाहिजे होते. 30,000 रुपये, 30-40,000. अरे बाबा, असं म्हणतो बाई. नाही हो का? म्हणजे असं गाडी आणला तुम्ही? नाही टप बसवायचा आहे का? तशी तर जास्त पैसे लागते, पण 30,000ची कर मदत. जराशी जास्त नको पण. म्हणजे कोण की आता इतकं मोठं गाडी घेणं हे ते, आता पैसे नव्हते ना. हेच तर ऑटो विकून असं तशी ऍडजस्टमेंट करून गाडी घेतला. हो ना, पण बाई म्हणलं आता कसं बियाणं पेरणं पाणी आता करायचं होतं. आणि आता काय, आता बाबाचं ऑपरेशन करावं लागते डोळ्याचं. हो ना, जिकडे तिकडे आता हे बा मोटर बिघडली, मोटर नवी आणायला लागते मला. हो, जरासं पैसे आहे म्हणा, पण अजून कसं जरासं पुढच्या दृष्टीनं पाहिजे ना पैसे. आता कसं घराचं बी जरासं काढणार होतो मी. आताच घर बांधलं लागते का? घरानं काढलं राहू दे सध्या किती घराचं राहू दे. पण आम्हाला 30-40,000 सोयला. आम्ही काय आता लोक म्हणलं का तुला काही? असं म्हणतो नाही का? बरं बरं, पाहतो ना. बरं ठीक आहे, मग ये तू. हो, आल्यावर मग पाहू मग काय होते. लवकर पाठव तू. सोयाबीन एक नाही कापूस एक, आणि लवकर 40,000 पाठव. मग गाडी एवढ्यासाठी आता मला नेणं कॅन्सल होऊन राहिले. मग त्याच्यानी काहीच माल जात नाही. उद्यापासून गाडी सुरू करून राहिले होते ते. हो ना, पाहतो ना. पण तू ये ना उद्या, ये ना मग उद्या गाडी घेऊन या. आपण बोलू ना मग त्याच्यावर. नाही म्हणलं उद्या येतो आम्ही. पैसे तयार ठेवतो काय? ठीक आहे, मग ठेवतो फोन. गेले आमचे 40,000 आता नाही का? आम्ही मरा वावरात नाही आणि देऊन टाकायले. म्हणलं आता नाही ना, आम्हाला ऑपरेशनचे पैसे पाहिजे ना आबाजीच्या. तू का बसरे भाऊ जगण्या? उलसा आपण भरलं म्हणलं. ही तयारी तुले ठेव म्हणलं. मा भाऊ आहे म्हणलं, देऊन राहिला ते. माय वावर होतं म्हणलं ते. ठेव फोन ठेव. बस रे जगने मुका. हो बाई, ये तू ये. हो, पाहू आपण काय होते तर. ये तू. काय लारा कुठं म्हणलं? सकाळी झालं इकडे काय बा? काही नाही, भाजीपाल्याच बियाणं ते काय वायर सांगितलं तर घेतला का तो ते माय बाबानं? तेच म्हणलं. माय बाबा म्हणजे तुला सांगितलं डबल व्हायचा. नाही घ्यायचं आहे आता ते. बस तिकडे जाणार आम्हाला मोटर घ्यायची आता. म्हणलं पहिले बियाणं घ्या मग चालले. राहू दे म्हणलं, मी घेतो ते आता. चल निघतो लवकर जा लागते मला पटकन भाजीपाला टाकणार बा. आता बरं झालं का लारा तू? म्हणलं एक विचारायचं होतं रे. म्हणलं कोणत्या बॅगा कोणत्या घ्या रे म्हणलं गव्हाच्या? म्हणजे चांगल्या कोणत्या राहील आपल्याला? बॅगा जर आहे पा गव्हाच्या पोळ्या जर चांगल्या यायच्या असून, म्हणजे खायच्या दृष्टीने जर पाहता असेल ना आपल्याला, आणि उत्पन्न जास्त आलं पाहिजे, जास्त उच्ची नाही पाहिजे. म्हणजे पाणी पाऊस आला तर कसं खाली लोयला नाही पाहिजे ना. अशा पद्धतीचा जर गहू पाहिजे असेल तुम्हाला, तर आपल्या 4-5 जाती लय टॉपच्या आहेत. तेच म्हणलं, सांग ना बा कोणत्या आहे काय तर. आता चांगल्या जातीमध्ये तशा तर भरपूर चांगल्या आहे म्हणा, पण आपण 5 सांगतो तुम्हाला माझ्या हिशोबाचे. अंकुर केदार 15 ते 25 क्विंटलचा ॲव्हरेज मारते. त्याच्यानंतर गव्हाच्या पोळ्या चांगल्या, अजून फुलके गिलके चांगले येते. ते मायको मुकुट जबरदस्त चालून राहिली मार्केटला सध्या. चांगला आहे तिचं, नरम पोळी येते मस्त. 15 ते 25 क्विंटल बिलकुल 100% म्हणा आहे. त्याच्यानंतर आहे लोकवन कसं आपल्याकडे जास्त चालते. 15 ते 20 क्विंटलचा ॲव्हरेज मारते ते. कमी पाण्यातही बजेट बसते. आणि कोणत्या कंपनी समजा जे आपल्याला पट्टी त्या हिशोबाने आपलं लोकांचं बियाणं घेऊन घ्या तुम्ही. बरं पाहतो ना मग. आता अजून कोणती आहे? अजून कोणती जाती आहे? अजून आता चांगल्या जाती आहे समजा मायकोची प्रथम 70-70. हे बी कसं आहे, चांगली जात आहे, उत्पन्न चांगलं आहे आणि गहू चांगला असते याचा. आणि दुसरी गोष्ट अजून एक जबरदस्त जात आहे जे जास्त चालते आता, श्रीराम सुपर 111 आणि 303. हे 2 जाती जबरदस्त आहे. हे व्हेरायटी आता उत्पन्न 80 दिवसात नाही येते याचं, लवकर येत जरा. आणि बाकी सरासरी साधारणतः 100 दिवसापर्यंत 110 दिवसापर्यंत गहू येऊन जाते आपला. याच्यानंतर अजित 102 एक नंबर. कसं उत्पन्न जबरदस्त आहे. 100 ते 102 दिवसात याचं उत्पन्न येते आणि पोळी जबरदस्त होते याची आणि भावही चांगला भेटते याचा. म्हणून हे बी एक पद्धती अशी जात आहे अजित 102. बरोबर पाहा मग याच्यातल्या जाता नाही का? मला आता कसं 1.5 एकर पेराचा गहू, 1 एकर कांदा, आणि बाकी आता समजा देवलाल काकाले आहे 4 एकर गहू पेराचा. पाहतो मग आता कसं काय पाहतो. बस पहा मग. याच्या व्यतिरिक्त काही अजून दुसरे असेल ते पहा. ठीक आहे, पण माझ्या हिशोबाने समजा हे मला बरे वाटले. पाहतो ना अजून कोणत्या काय तर. ठीक आहे मग, चल येतो मग. चल जाय मग तू बी घेऊन घेते वायर. काय टाकली मोठी सोयाबीनची? टाकली मार्केटला. चालू तुम्ही दिसली मला इथं. म्हणून थांबवली गाडी. काय म्हणते? काय कसं काय इकडे डवरा? हेच गहू हरभऱ्याची गडबड. मग काय आता पेरणी आहे. आजच पेरणी आमची. आता लवकर जाणार आहे आम्हाला. मोटर पंप नाही आमच्यापाशी. म्हणजे कसं उद्यापासून पाणी लावते माणूस. ते मोटर बिघडली तर म्हणलं काही दुरुस्त करायला पुरत नाही, पाण्यातलीच घ्यावा आता. एक मोटर घेतो, केबल बाकी स्टार्टर फाटर जे काय सामान आहे ते घेतो, निघतो. मग काय तर आता याटो पाहा लागणार आम्हाला. आता एखादा याटो पाहा लागन आणि घरी घेऊन जा लागन. बियाणं घेऊन ठेवलं आम्ही. चला ना मग. रिकामा आहे ना याटो घरी, रिकामा चाललो मी. घेऊन जाऊ मग रामपूरला ठेवले कसं. घ्या मग मोटर घ्या लवकर आणि चालले राहू मग. बियाणं घेतलं ना?
हो बॅग घेतल्या तिथं दुकानात ठेवलेल्या आम्ही. हो पैसे गिसे देऊन ओके आहे. बस आता टाकणं होतं. आम्ही काय आता मोटर घेऊन ॲटो पाहून निघणार होतो. बरं चला मग घेऊन गेलो लवकर. हो चला मग. आता तुम्ही भेटले तर म्हणलं कांद्याचं बी आपल्याजवळ आहे का म्हटलं. आम्हाला कसं यावर्षी रोप टाकायचं आहे. हो आता कसं माझ्या काकाले पाहिजे मला पाहिजे. एक एक एकर कांदा लावून राहिलो आम्ही यंदा. नाही ना बा मीच आता कांद्याचं बी आणायला चाललो होतो षष्टी वाडे गावले. हो तिकडे आपलं तुलंगा षष्टी गिष्टी गाव नाही का. हो डिग्रस आहे असं 2-4 गाव आहे तिथं मस्त बी सापडते म्हणते. हो तिथून घेऊन येणार तुम्ही. सांगा ना तुम्ही जासन त्या दिवशी कसं जाऊ मग दोघं तिघं. ते लारायला पाहिजे म्हणते. हो आम्हाला दोघायला पाहिजे. कसं 20 किलोची भरती होऊन जाते मग आमच्या गावातनी बरेच जणायला पाहिजे. लवकर झालं तर उद्या किंवा परवा जायचं आपल्याला कारण की लय उशीर नाही करायला लागणार. रोपं टाकणं झाले पाहिजे. लावून काही करा मग फेब्रुवारी मार्च मध्ये जातं का मग. हो कसं जानेवारीत आपला कांदा लागला पाहिजे. बरं सांगा मग आम्हाला. हो ठीक आहे मग. चला मग आता ते मोटर घेऊन टाकू आणि चालले जाऊ मग. चला झाली का म्हणलं काकू झाली का पूजा. चला निघतो आम्ही. म्हणलं देवला काका मी निघतो आता गाडी बैल पुढे घेऊन. ट्रॅक्टर आता बहुतेक येते दादा चालू आहे म्हणते कधी लावायची पेरणं. मी लावला आता फोन द्यायला. बरोबर जा ना जा हो झाला आता आम्ही येऊन राहिलो संगत. म्हणलं भाऊ जगन तू घरी थांब ना भाऊ. तू काय येतं तुझ्या ना आता तुम्ही तर चालले मग आता काय होती पेरणीच्या यावं गमत नाही माणसाले. काहीच काम नव्हतं ना घरी पाहिजे ना भाऊ कोणी ना कोणी. बरं बरं म्हणलं मामाजी तुम्ही थांबता ना घरी मग. मी आणलं येत होतो मी बी वावरात घरी राहून नाही कटाय आला मुली. हो मी आणलं आलो असतो वावरात जरा पेरणं पाणी जरा गमते माणसाली. जाऊ द्या ना बाबा तुम्ही काही वावरात येत नको जाऊ आता घरीच बसा. फालतू कसं आता उशीर झाला पाशीर झाला. जाऊ द्या घरीच राहा तुम्ही. बरं ठीक आहे बा जाऊ द्या मग मी थांबतो घरी काही हरकत नाही. हो जा म्हणलं सांज पडायच्या आधी या लवकर. हो जा जा. हॅलो हॅलो हा बोला झुमर मामा. काय झालं का आले का झालं का म्हणलं द्यायचं. कुठं हवे आलो आलो करून राहिले म्हणलं इथं वावरात आलो ना मी फेरणी घेऊन. कुठं हवे भुसण्या. आलो ना रस्त्याने जा बस 10 मिनिटात पोहोचतो बैलगाडी घेऊन. आता आहे तुम्ही. आलो ना झालं ना सगळं रस्त्याने जा आम्ही. जरा बघा असतं म्हणे निघालो म्हणे तू ये लवकर ये. हो बघ काय दुकानातून काही जरा सांग म्हणलं खाले. हो बघ काय जरा भूक लागू राहिली. हो बरोबर सांगतो मी देवलाल काकाले येऊन राहिले ते मागून. हो ठीक आहे. ये लवकर ये बघा. हो मी इथं फेरणी गिरणी ओके करून ठेवतो. ये लवकर. चला म्हणलं देवलाल काका. हो निघाला ते पटकन आले म्हणते ट्रॅक्टर आला म्हणते तिकडे. चला म्हणलं काकू या मग तुम्ही मागून पटकन काहीतरी घेऊन जा म्हणलं खाले. ते झुंबर मामा म्हणे काहीतरी घेऊन या म्हणे. आणतो म्हणा डबाच घेऊन घेतो त्याचा. हो ठीक आहे होय तू पुढे आलोच आम्ही.